या. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील पांढरवाडा येथून. ओके. किती लोकसंख्या आहे तुमच्या गावाची? सर गावाची लोकसंख्या 1100 जनगणने 1123. बरं. कोण आहे सरपंच गावाचं? सर कृष्णा मदन वल्ले हे सरपंच आहेत सर. तुमच्या गावामध्ये कधी महिला सरपंच होत्या का बरं? सर होतात सर. कधी? एक 7-8 वर्षात होतं. राखीव होतं का? हो सर. बरोबर. राखीव नसेल तर आपण महिलांना निवडून देत नाही, काय कारण आहेत बरं याची? सर महिलांचं राजकारणात पार्टिसिपेशनच 73 घटना दुरुस्तीनंतर झालं. तर मग अजून इतकं समाज तयार होत नाही की महिला नेतृत्व करू शकतो. त्यामुळे कारण असेल. पण मला वाटतं सर कॅलिबर असेल तर नक्कीच महिला येऊ शकतात सर. खूप मोठं उदाहरण आहे. कॅलिबर असेल तर कॅलिबर कधी निर्माण होईल बरं? संधी दिल्यावर निर्माण होणार ना ते, अनुभवातून. प्रायोरिटी संधीचं सर. नेतृत्व कसं विकसित होत जातं? ते अनुभवातून विकसित होत जातं. तुम्ही संधी देणं अपेक्षित आहे. मग आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जे आरक्षण आपण दिलेलं आहे महिलांसाठीचं, त्याच्यावर काय मत आहे तुमचं? सर महिला समाजाचा 50% हिस्सा आहे सर. मग त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये तेवढं समावेशन असायलाच हवं. मग त्या हिशोबाने लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये किमान 33% आरक्षणाचं प्रोव्हिजन करण्याचा शासनाने प्रयत्न केलेला आहे सर. तर मला वाटतं यामुळे महिला जेव्हा राजकारणात राहते सर, तर प्रायोरिटीली विकासात्मक प्रश्न असेल, शिक्षणाचे प्रश्न असेल किंवा आरोग्याचे प्रश्न असेल, हे प्रायोरिटी राजकारणात देतात. तर एक विकसित देश म्हणून जेव्हा भारत प्रोग्रेस करेल सर अजून पुढे, तर मला वाटतं की खूप मोठी गोष्ट ठरेल भारतासाठी. बरं. तुमचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये 2017 इंजिनिअरिंग झालं. 2017 ते 2023 जवळपास 3-6 वर्षाचा कालावधी आहे. काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या बरं? सर या काळात मी राज्यसेवेच्या 5 मुख्य परीक्षा दिल्या. त्यासोबत एसटी आणि एएसओच्या मुख्य परीक्षा दिल्या सर. आणि मागच्या वेळेस राज्यसेवेची मुलाखत दिली आणि यावेळेस राज्यसेवेची पुन्हा मुलाखत दिली. ही तुमची दुसरी मुलाखत आहे? हो सर. मुलाखतीत किती गुण होते बरं लास्ट इयर? सर मान्य निंबाळकर सरांचे पॅनल 65 मार्क्स दिले सर. यावेळेस किती मार्क्स पाहिजेत मग आता? सर जितके पडेल तितके चांगलेच आहे सर. पण मला वाटतं की मी प्रिपरेशन पूर्ण केलं यावेळेस. त्यासाठी मग किती पाहिजे? सर मिनिमम 35 मार्क लागतील सर तिथपासून पुढे. म्हणजे मिनिमम 35? सर म्हणजे मॅक्झिमम किती पाहिजे? सर मॅक्झिमम मागच्या वेळेस सर 73 मार्क्स पडलेले आहेत सर. मला वाटतं की मी मला पूर्ण दिले यावेळेसच्या प्रिपरेशनमध्ये. मग मी तेवढी अपेक्षा ठेवू शकतो. 73च? 75 का नको बरं? बरं मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाबद्दल काय विचार होता बरं? सर मुख्यतः सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाबासाहेबांनी आधी संविधान केलं सर. आरक्षण ही काय गरिबी हटाव प्रोग्राम कधीही नव्हता. आरक्षण सर सोशल जस्टिस म्हणून ही प्रोव्हिजन करण्यात आलेली होती की 1000 वर्षापासून जे समाज त्यांना संधी नाकारला गेलेला आहे, ते दुर्लक्षित राहिलेला आहे. तर मला वाटतं सर त्यांच्यासाठी त्यांना इक्वल स्टेटसवर आणण्यासाठी प्रोव्हिजन केलं गेलं. बरं. सामाजिक न्याय असा शब्द तुम्ही वापरला. NCRBने एक अहवाल दिलेला आहे बघा आता. तिच्यामध्ये ॲट्रॉसिटीच्या सर्वाधिक केसेस ज्या आहेत त्या उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या आहेत. 2023 मध्ये तुम्हाला सामाजिक न्याय आजही बऱ्याच घटकांना मिळताना दिसून येत नाही किंवा ते वंचित आहेत त्याच्यापासून. सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी अदर दॅन आरक्षण काय काय करायला पाहिजे? सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मूल्य शिक्षण. जे महात्मा गांधींनी पण सांगितलं, लोकांची मन परिवर्तित करण्याचा प्रयत्न करायला हवा. ती एक महत्त्वाची गोष्ट. दुसरी जी आपल्या संसदेने भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर वेगवेगळे कायदे केले, त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी. ॲट्रॉसिटी प्रतिबंध ॲक्ट असेल 1989चा. त्यासोबतच आपण प्रतिनिधित्व दिले सर, ते म्हणजे लोकसभेत असो किंवा शिक्षणामध्ये असो. महाराष्ट्रात जवळपास 9 वस्तूंना जे आहे GI टॅग दिलेला आहे बघा आता रिसेंटली. कुठल्या कुठल्यावरती यात काही सांगू शकणार? सर आता 19 फेब्रुवारी वाजला सर. एक दगडी ज्वारी जालन्याची. त्यासोबत धाराशिवमध्ये कुंथलगिरीचा पेढा आहे. त्यानंतर लातूरमध्ये सर त्यांनी कोथिंबीर आणि चिंच आहे त्याला दिलेलं आहे. आणि तुळजापूरची कवड्याची माळ एवढं. बरं. कवड्यांची माळ बघितली तुम्ही? हो सर. कशापासून निर्माण होतात बरं कवड्या? सर एक्झॅक्ट नाही, पण ते एक शिंपल्याचा प्रकार असा. ओके. बरं.
मग समुद्रकाठी आपल्याला कवड्या सापडतात का बरं? शिंपले सापडतात, हो सर. शंकू सापडतात, कवड्या सापडतात का तिथं? सर नाही सर. कधी गेलाय तुम्ही समुद्रकिनारी? नाही सर, पण असं मूवीजमध्ये त्याच्यामध्येच बघितलंय. मुंबईत कधी गेलो नाही, समुद्रकिनाऱ्यात कधी गेलो. ओके. समुद्रकिनारा फक्त मुंबईला आहे काय? नाही, पण समजा आपण शक्यतोवरती जाणं आपलं मुंबईला किंवा बाकीचं पर्यटन ठिकाणी जातो, पण मग दुसरीकडे नाही बघितलं सर. इलेक्ट्रॉनिक व्हेकल जे आहेत त्याचं मेकॅनिझम कसं आहे बरं? कसं चालतं इलेक्ट्रिकल व्हेकल? सर आपण इलेक्ट्रिकल बॅटरी असते सर, ती लिथियम आयन बॅटरी असते. तिला चार्ज केलं जातं आणि ती डिस्चार्ज होताना तिथं इंडक्शन मोटर असते, जी डीसी मोटर असते. तिला डायरेक्ट कनेक्ट असतं, तिला कनेक्ट केलेलं असल्यामुळे डीसी मोटर फिरते आणि तिचा जो शाफ्टला कनेक्ट असते ती टायरच्या, तर त्यानुसार चालतं सर. त्यात पेट्रोल किंवा डिझेल तसं म्हणजे. भारतामध्ये लिथियमचं प्रोडक्शन होतं का बरं? मॅम पहिलं नव्हतं, पण आता साठवलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये रियासी जिल्ह्यात आणि राजस्थानमधील काही भागामध्ये. आता साठे सापडले, तिथपासून ते ऍक्च्युअल प्रोडक्शन होईपर्यंत किती काळ जाऊ शकतो? सर आता हे एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण बराच काळ लागू शकते. 2-3 वर्ष तरी लागू शकते. 2-3 वर्ष. बरं. तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? सर कुटुंबात आई आहे सर, वडील आहेत, त्यानंतर मोठा भाऊ आहे, वहिनी आहेत, त्याची मुलगी आणि लहान भाऊ मुलगी. लहान भाऊ आहेत. तुम्ही 3 जण भाऊ आहात. हो. बरं. तुमचा विवाह झालेला आहे का? नाही मॅम. नाही झालेला. कधी करणार आहे तुम्ही विवाह? मॅम अशी काही प्लॅनिंग नाही केलेली, पण आधी सेटल होणं हे प्रायोरिटी नाही. सेटल व्हायचंय. सेटल होण्याची तुमची काय डेफिनेशन आहे? सर मॅम सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण आर्थिक स्वावलंबी असो. आपल्यावरती जे जबाबदाऱ्या असतात त्याला सगळ्यात प्रायोरिटी आपण सॉल्व्ह करण्यासाठी त्या जबाबदाऱ्यामध्ये आर्थिक स्वावलंबन होतं. मग तुम्ही कधी होणार सेटल? मॅम आता हा अटेम्प्ट सर, हा इंटरव्ह्यू दिल्यानंतर जर याद झालं तर मग म्हणू शकतो मी सेटल झालं, किंवा नाही झालं तर मग प्लॅन बी मध्ये मग मी कंपनीमध्ये जॉब करणार. कंपनीत जॉब करणार आहात. बरं. तुमचं कॉलेज कुठलं होतं इंजिनिअरिंगचं? गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, छत्रपती संभाजी. गव्हर्नमेंट कॉलेजला होतात तुम्ही. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि ENTC इंजिनिअरिंग याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? मॅम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मोस्टली हाय व्होल्टेज जे डिव्हाइसेस असतात त्याच्याशी त्याच्या रिसर्च आणि त्याच्या वर्किंग. कोणते कोणते असतात? आपली AC मोटर असेल, फॅन असेल किंवा ट्रान्सफॉर्मर असेल, हे हाय व्होल्टेजवरती चालतात. आणि इलेक्ट्रॉनिक्स मोस्टली जे लो व्होल्टेजवरती चालणारे डिव्हाइसेस असतात की जे डिसिजन मेकिंग असतात. आणि इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस मोस्टली फक्त ते एनर्जी कन्व्हर्ट करतात. आणि इलेक्ट्रॉनिकमध्ये जे डायोड असेल, ट्रान्झिस्टर असेल, हे डिसिजन मेकिंग करतात. आणि स्पेक्ट्रम काय असतं? मॅम स्पेक्ट्रम ही एक रेंज असते फ्रिक्वेन्सीची की जी अलाव केली जाते आपल्याला कम्युनिकेशनसाठी. बरं. तुम्ही चांद्रयान-3 बद्दल तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल. काय माहिती आहे चांद्रयान-3 बद्दल? मॅम आता भारताने दक्षिण ध्रुवावरती चांद्रयान पाठवलं मॅम, आणि दक्षिण ध्रुवावरती चांद्रयान पाठवणारा भारत हा पहिला देश आहे. आणि त्यासाठी आपण जे हे वापरलं होतं GSLV Mark 3 वापरलं होतं मॅम, ज्याला आता SLV नाव दिलं आपण त्याला. आणि भारत हा 5वा देश ठरला ओव्हरऑल चंद्रावरती आपलं सॅटेलाइट पाठवणारा. 5वा की 4था? सॉरी मॅम, 4था. 4था. पहिले 3 कोण आहेत? मॅम पहिला रशिया होता, त्यानंतर अमेरिका, त्यानंतर चीन आणि त्यानंतर भारत. सक्सेसफुल झालं का आपलं मिशन? हो मॅम. आपल्या एक चांद्रयान दिवस आपला जो टाइम ठरवला होता, आपण स्लॉट केला होता, तर तेवढा वेळ त्याने पूर्ण वेळ काम केलं. आणि आपल्याला जी आवश्यक माहिती होती चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल, त्याची माती कशी, तर त्याच्यात त्याने फोटो आणि त्याच्याबद्दलची माहिती पाठवली सर. तुम्ही कुठला पेपर वाचता? मॅम लोकसत्ता. लोकसत्ता. आजचा वाचला का? हो मॅम, वाचला, पूर्ण नाही वाचला पण. कालचा वाचला होता का? हो मॅम. कालच्या पेपरमध्ये एक न्यूज होती चांद्रयान-3 बद्दलची. ते काय होतं? प्रोपल्शन मॉड्यूल बद्दल काय होतं का? असं काही वाचलं का तुम्ही? पण चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 याच्यामध्ये काय फरक होता? मॅम चांद्रयान 2 मध्ये ते रीच करायच्या वेळेस त्याच्याशी डिस्कनेक्ट झालं होतं मॅम आपण, तर त्याच्यावरती सुधारणा करून चांद्रयान-3 आपण पाठवलं. सॉफ्ट लँडिंग झालेलं नव्हतं असं काही? हो. मग आपण यावेळेस काय चेंजेस केले सॉफ्ट लँडिंगसाठी? आठवत नाहीये? तुम्ही आता उल्लेख केला दगडी ज्वारी, ते काय असतं नक्की?
मॅम तो ज्वारीचा प्रकार असा आहे की थोडी टणक असते ज्वारी, ज्यामुळं पक्षी त्याचे दाणे जास्त एवढं सहज फोडू शकत नाही आणि त्यात आयर्न रिच असते. बरं. आणि कुंतलगिरीचा पेढा, कुंतलगिरी कुठे आहे? मॅम धाराशिव जिल्ह्यातील एक गाव आहे ते कुंचगिरी, तिथला पेढा फेमस आहे. कुंतलगिरी असा उल्लेख असलेला एक मराठी चित्रपट आहे, तो माहिती आहे का तुम्हाला? हम्म. नाही ऐकलं तुम्ही त्याच्याविषयी कधीच? पहिल्यांदाच. तुमची महाराष्ट्राच्या विकासाची काय संकल्पना आहे बरं? महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे असं म्हणतो आपण, म्हणजे नक्की काय झालं पाहिजे? मॅम शाहू फुले आंबेडकरांनी जी आपल्याला त्रिसूत्री घालून दिली, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक, त्या तिन्ही बाबतीत आपला महाराष्ट्राचा विकास व्हायला हवा. आणि स्वातंत्र्यानंतरही जे चांगलं नेतृत्व भेटले महाराष्ट्राला, तिन्ही सगळ्या क्षेत्रात मला वाटतं की आपण प्रयत्न केले असेल. सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, आपण शिक्षण असेल, आरोग्य असेल, यासाठी आपण प्रयत्न केले. सर्व शिक्षा अभियान असेल, इम्प्लिमेंटेशन असो, की नॅशनल रुरल हेल्थ मिशन असो. त्यानंतर आर्थिक बाबतीत आपण मोठमोठाले रस्ते असेल, नॅशनल हायवेज असेल, जसं आत्ताचा समृद्धी महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल, याच्या थ्रू इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केलं, त्यातून रोजगार निर्मिती होईल. आणि एवढंच. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे असं आपण नेहमी ऐकतो म्हणतो, त्याचा काय अर्थ आहे? पुरोगामी असणं म्हणजे काय नक्की? मॅम जे जुन्या सामाजिक प्रथा आहेत आणि ज्या मध्ययुगीन, ज्या माणसाला इक्वेलिटी, एकमेकांना इक्वेलिटी देत नाही, आपण त्या झुडकारून नवीन समाजाकडे, आपण एक म्हणून आधुनिक समाजाकडे वाटचाल करतो. महाराष्ट्र पुरोगामी आहे असं वाटतं तुम्हाला खरंच? हो मॅम, आपण म्हणू शकतो आहे महाराष्ट्र. आतापर्यंत महाराष्ट्राला एक पण महिला सीएम का नाही मिळाल्या मग? मॅम एक नितीन गडकरींनी म्हटल्याप्रमाणे मॅम, पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कम्युनिकेशन अँड परम्युटेशनचं असतं मॅम. तर मग आता इलिजिबल नव्हते असं म्हणता येणार नाही. ऋतुजाई पाटील असेल किंवा मृणाल घुगे असेल, या खूप चांगल्या दर्जाच्या ते राजकीय नेतृत्व महाराष्ट्रातून झालेले. सध्याच्या घडीला होईल आपण सुप्रियाताई सुळे असेल किंवा पंकजताई मुंडे असेल, तर याही चांगलं नेतृत्व आहे. पण मॅम ते बरंच ज्यांना 145 आमदारांचा पाठिंबा भेटू शकतो ते मुख्यमंत्री बनतात असं. तोच का नाही भेटत त्यांना एवढ्या आमदारांचा पाठिंबा? महिलांवर आपण विश्वास का नाही दर्शवत असं तू म्हणता? मॅम एक ते थोडी मानसिकता असते मला वाटतं, पण महाराष्ट्रातून चांगल्या राजकारणी झालेले आहेत मॅम. आणि मला अपेक्षा आहे की भविष्यात लवकर. तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण बनतील? इतकं प्रेडिक्ट करणं मॅम असं मला वाटतं की नाही शक्य. तुमचं ओपिनियन सांगा, तुमची चॉईस, एक नाव सांगा. मे बी मॅम सुप्रियाताई सुळे. तुमच्या शूजचा ब्रँड कुठला आहे? मॅम सर लोकल घेतला होता. त्याचं ब्रँडिंग आहे बघा तिच्यावर, बघितलं होतं मी, काय त्याचं नाव. लोकल जरी असला तर तो ब्रँड आहे ना, त्या कंपनीने मॅन्युफॅक्चर केला आहे ना. असं थोडी आहे की बाहेरून आलेले तेच भारी असतात किंवा काय. ठीक आहे, त्यांचं आज एवढ्या वर्षाचं मार्केट त्यांनी जमवलं आहे म्हणून, बरोबर की नाही. आपल्याकडे गावाकडे पण बनवून देतात ना शूज. गावांमध्ये तर कितीतरी वापरले जातात, वर्षानुवर्ष 30 लोक बनवतात, तेच वर्क होतं. आता बऱ्यापैकी कमी झालं आहे. ठीक आहे, तुमचीच निवड का करायची बरं? सर मला वाटतं की इथे येणारे प्रत्येक जण एक आपलं जे थ्रेशोल्ड ठरवून दिलेलं असतं ते पार करूनच येतात. म्हणून इथे प्रत्येक येणारच योग्य आहे मला वाटतं, एलिजिबल कॅन्डिडेट आहे. पण मला वाटतं की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये मी जे ग्रॅज्युएशनमध्ये शिकलो त्याचा प्रशासनात मला वाटतं चांगल्या प्रकारे मला वापर करता येईल. आणि त्यासोबत कॉलेजला असताना मी जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं, ते त्या एक अनुभवाचा मला वाटतं मला प्रशासनात फायदा होतो. ओके, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.